राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना यांच्या आदेशानुसार राज्य सरकारी कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी तसेच सेवानिवृत्त कर्मचारी आपल्या हक्कासाठी, आर्थिक हक्कासाठी आणि सामाजिक सुरक्षिततेसाठी हा आमचा 21 एप्रिलपासून हा कर्मचाऱ्यांच्या मागण्यासंदर्भात आमचा हा सभा आहे. म्हणजे आमच्या अनेक वर्षापासून कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या आहेत. त्या सातत्याने आम्ही माननीय मुख्यमंत्री या राज्याचे एकनाथरावजी शिंदे यांच्या कालखंडामध्ये त्यांनी आपल्याला जुनी पेन्शन योजना म्हणजे हा संप म्हणजे आमचा प्रामुख्याने सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासहित इतर आरोग्यविषयक ज्या मागण्या आहे किंवा ज्या आर्थिक ज्या मागण्या आहे, मुख्य मागण्या आमच्या, त्यासाठी हा आमचा संप आहे. जसं की हा बेमुदत संप आम्ही करतो आहे. सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेची अंमलबजावणी करण्यात विस्तृत अधिसूचना तात्काळ जारी करावी. तसंच सरकारी, निमसरकारी व शिक्षण विभागातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यावर सेवा अंतर्गत समस्यावर माननीय मुख्यमंत्री मुख्यमंत्री स्तरावर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी 2 महिन्याची एकदा चर्चासत्र आयोजित करण्यात यावं. तसंच 1 नोव्हेंबर 2000 पूर्वी विना अनुदान अंशतः अनुदान तत्वावर नियुक्त झालेल्या 2005 100% अनुदानावर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना यांना जुनी पेन्शन योजना लागू करा. तसेच 10, 20, 30 या सेवा अंतर्गत आधारित प्रगती योजना जी आहे त्या कर्मचाऱ्यांना लागू झाली पाहिजे. त्यासहित सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष, वेतन त्रुटी जी आहे त्याचं निराकरण व्हायला पाहिजे. तसंच 10 वर्ष सतत काम करत असणारा कंत्राटी कर्मचारी याला सेवेत कायम केलं पाहिजे. नंतर प्रामुख्याने मागणी अशी आहे की केंद्राचा PFRDA कायदा जो आहे तो रद्द करण्यात यावा. तसंच चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना नियुक्ती देण्याबाबत रिक्त तसेच शासनामध्ये अनेक रिक्त पदं आहे. ती रिक्त पदं म्हणण्याचं एका कर्मचाऱ्यात 4-4, 5-5 पदाचं काम करत आहे आज कर्मचारी. म्हणजेच शासनाने त्याचाही विचार केला पाहिजे. तर म्हणून कर्मचाऱ्याच्या ह्या ज्या प्रलंबित मागण्या आहे याकरता हा आमचा दिनांक 21 एप्रिल 2026 पासूनचा बेमुदत संपावर आम्ही कर्मचारी जाणार आहोत. आणि मी या प्रसंगी सर्व राज्य सरकारी कर्मचारी, जिल्हा परिषद कर्मचारी, तसंच नगरपरिषदा, शिक्षक, शिक्षकेतर वर्ग 4 कर्मचारी यांना सगळ्यांना आवाहन करू इच्छितो की आपल्या अस्तित्वाच्या लढाईसाठी हा आपला बेमुदत संप हा आपण संपावर सर्वांनी जायचं आहे, अशी विनंती मी आमच्या जळगाव जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने या ठिकाणी करतो.